सौताडा महामार्गाचे काम गेल्या 3 वर्षांपासून अपूर्ण असल्याने जामखेड शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे। सध्या 12वीचे पेपर चालू आहेत। पेपरला जाण्यासाठी विद्यार्थी व पालक यांना ट्रॅफिकला तोंड द्यावे लागते। जामखेडमधील ट्रॅफिक जामला प्रशासन जबाबदार आहे की ठेकेदार जबाबदार आहे? याच्या संथ गतीने होत असलेल्या कामाला तसेच ट्रॅफिक जामला नागरिक हैराण झाले। शहरातून संथ गतीने होत असलेल्या जामखेड सौताडा महामार्गाचे काम पुन्हा एकदा चालू करण्यात आले। समर्थ हॉस्पिटल पासून ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत एका बाजूने वाहतूक सुरू असल्याने खर्डा चौकापर्यंत रस्त्यावर रोज होणारी वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे। हा रस्ता संयमाची कसोटी पाहणारी ठरत आहे। वाहतूक कोंडी होत असून 1 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तासभराचा वेळ लागत असल्याने जामखेडकर वैतागले। प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून कोंडीच्या रोजच्या कटकटीतून सुटका व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम 3 वर्षांपासून सुरू असून कामही निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप होत आहे। 3 वर्ष पूर्ण होऊनही जामखेड सौताडा महामार्गाचे काम अद्यापर्यंत अपूर्णच असून धुळीचा सर्वाधिक त्रास जामखेडकरांना तसेच वाहन चालकांना सहन करावा लागतोय। मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेले जामखेडा सौताडा रस्ता दळणवळणासाठी महत्त्वाचा असतानाही तो रस्ता पूर्ण होताना दिसत नाहीये। या महामार्गाचे काम जवळपास 60% पूर्वतयास आले असून अतिक्रमणे न करताच रस्त्याचे काम सुरू केले। शहरातील काम अर्धवट अवस्थेत रखडून ठेवण्यात आलंय। यापैकी समर्थ हॉस्पिटल ते ग्रामीण रुग्णालयापर्यंतच्या कामाला सुरुवात झाली आहे। एका बाजूने वाहतूक चालू असल्याने गेल्या 8 दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी उद्भवली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे। हा महामार्ग मराठवाड्याला जोडणारा महत्त्वपूर्ण मानला जातो असे असतानाही ठेकेदार कंपनी या रस्ता कामाकडे दुर्लक्ष करत असून 3 वर्ष झाले तरी रस्ता काम अपूर्ण अवस्थेत आहे। याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय। पालकमंत्री, खासदार, 2 आमदार असतानाही रस्ता पूर्ण होत नसल्याने नागरिकांतून प्रश्न उपस्थित केला जातोय। लोकसभा विधानसभा निवडणुकीमुळे जामखेड सौताडा महामार्गाचे काम लवकर पूर्ण होईल अशी आशा नागरिकांना होती, मात्र ती फेल झाली आहे। आता निवडणुका झाल्यामुळे रस्ता कामाला गती मिळत नसल्याची खंत नागरिकांतून बोलून दाखविण्यात येते। आमदार रोहित पवार व सभापती राम शिंदे यांनी रस्ता कामाबाबत टाळाटाळ केल्याची नागरिकात चर्चा आहे। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी बापूसाहेब घोडेस्वार, जामखेड।